नगरपालिका ग्रामपंचायतमध्ये प्रमाणपत्रांची नोंद, मग ते बनावट कसे? प्रशासनाने दबावाखाली दाखल केले खोटे गुन्हे, राहुल भाऊ बोंद्रे. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरुद्ध शासकीय कागदपत्रांची बनावट निर्मिती आणि फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र चिखली तहसील, चिखली नगरपालिका, सावरगाव डुकुरे ग्रामपंचायत या तिन्ही कार्यालयातून रीतसर प्रमाणपत्रे संस्थेने घेतली असून त्यांच्या सत्यप्रतीही संस्थेकडे उपलब्ध आहे. शिवाय नगरपालिकेच्या जावक रजिस्टरमध्ये 11 जानेवारी 2013ला 3554 क्रमांकाचे प्रमाणपत्र अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाला देण्यात आले आहे. चिखली तहसीलचे 1993चे NA प्रमाणपत्रही संस्थेकडे उपलब्ध आहे. सावरगाव डुकरेच्या माजी सरपंच यांनी तर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञापत्र सादर करत बांधकाम आणि भोगवटा प्रमाणपत्र दिल्याचे सांगितले आहे. यावरून जिल्हा प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला असून तहसील, नगरपालिका, ग्रामपंचायत या तिन्ही कार्यालयात प्रमाणपत्रांची नोंद, मग ते बनावट कसे? असा संतप्त सवाल परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी केला आहे. राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की SDOच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पडताळणी समितीने एकतर्फी चौकशी केली असून शासनाची दिशाभूल केली आहे. संस्थेची कुठलीही बाजू समितीने ऐकून घेतली नाही. परस्पर बनावट आणि खोटा अहवाल सादर करून शासनाची नाचक्की केली आहे. खुद्द सावरगाव डुकरेच्या माजी सरपंच सौ. मीरा विष्णू पाटील डुकरे यांनी 2013 मध्ये अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रमाणपत्र दिल्याचे प्रतिज्ञालेखाद्वारे जाहीर केले आहे. तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी खोटा पडताळणी अहवाल सादर केल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र दिले आहे. 30 मार्च 2026ला त्या पडताळणी समितीसमोर ग्रामपंचायतमध्ये उपस्थित नसल्याचे सांगून कुठेही सही केली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यावरून चौकशी समितीचा अहवालच बनावट असल्याचे सिद्ध होते. सत्तेचा गैरवापर करून बहुजनांच्या शिक्षण संस्था संपवण्याचा डाव राहुल भाऊ बोंद्रे. गोर वजा गरिबांच्या बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कर्मयोगी तात्यासाहेबांनी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेची स्थापना केली. अनुराधा परिवाराच्या माध्यमातून हजारो गोरगरीब शेतकरी व कष्टकऱ्यांच्या मुलं-मुलींनी यश संपादन करत आर्थिक संपन्नता प्राप्त केली. तसेच बहुजनांच्या आयुष्याला संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कलाटणी मिळाली. शेकडो बेरोजगार या संस्थेमध्ये नोकरी करतात. मात्र असे असताना फक्त सत्तेचा गैरवापर करून बहुजनांच्या शिक्षण संस्था संपवण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून आखला जात आहे. या अगोदरही अनेक वेळा तक्रारी, आरोप करण्यात आले, मात्र संस्था खोट्या गुन्ह्यांना आरोपाला कधी जुमानली नाही. लोकहितासाठी सदैव कार्यतत्पर राहणार असल्याचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले. एका खंडणीखोर तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरून शासनाने गठीत केलेल्या समितीने एकतर्फी आमची कुठलीही बाजू न ऐकता आमच्यावर गुन्हे दाखल केलेत. शासनाच्या या समितीचं म्हणणं असं आहे की तहसील, नगरपरिषद आणि ग्रामपंचायत यांनी आम्हाला जे प्रमाणपत्र दिलं ते या सरकारी कार्यालयामध्ये उपलब्ध नाहीत आणि म्हणून ते फर्जी आहेत, बनावट आहेत आणि म्हणून फोर्जरी, फसवाफसवी केल्याचे गुन्हे आमच्या संस्थेवर दाखल झालेत. खरं तर 2 दिवसाच्या आधी तहसील आणि नगरपालिकेने जे प्रमाणपत्र आम्हाला दिलं होतं त्याच्या प्रमाणित सर्टिफाईड कॉपीज त्याच डिपार्टमेंटकडनं, त्याच विभागाकडनं आम्ही घेतल्या आणि सरपंचाची सही नाही असं जे ते सांगतायत समितीवाले, त्या सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ॲफिडेव्हिट दिलं की हो, ही माझीच सही आहे. याचाच अर्थ हे 3ही गुन्हे जे आहेत हे बनावट आहेत, हे आमच्यावर जबरदस्ती टाकलेले आहेत. खरं तर ही बदनामी फक्त संस्थेची नाही तर या संस्थेमध्ये शिकणारे आणि बाहेर पडलेले जे हजारो विद्यार्थी आहेत त्यांची देखील ही बदनामी आहे. त्यांना देखील भविष्यात त्रास होऊ शकतो आणि त्यामुळं यावर राजकारण व्हायला नको, यावर अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल व्हायला नको. तक्रारकर्ता यांचाच समिती यांनीच तयार केली, त्यांनी रिपोर्टही त्यांच्याच मनाने तयार केला आणि गुन्हे देखील त्यांनीच दाखल केले. हे तर असं झालं की लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है, तुम सच को झूठ लिख दो, अखबार भी तुम्हारा है.